नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। तर या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। बारामतीत अजितदादा गणेशोत्सव मंडळांच्या भेटीला आले नाही। शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखानं दादांच्या फोटोला काळं कापड लावलं। पोलिसांनी सुरेंद्र जिवरे यांना ताब्यात घेतलंय। अजितदादांच्या अनेक गणेश मंडळांना भेटी, आम्ही विनंती करूनही अजितदादा मंडळांच्या भेटीला आले नाही। शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र जिवरेंचा आरोप। गणपती मंडळांच्या भेटीवरून शिंदे गट आणि अजित पवार गटात वाद। अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी सुरेंद्र जिवरेंच्या बॅनरवरील फोटो फाडला। कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले। लाडकी बहीण योजनेसंदर्भात भाजपकडून ठाण्यात बॅनरबाजी। या बॅनरवर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांचा फोटो, मात्र अजितदादांचा फोटो गायब। मनोज जरांगे 16 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण करणार। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या आदल्या दिवसापासून उपोषण करणार जरांगेंची माहिती। भाजप खासदार धनंजय महाडिकांच्या बहिणीनं घेतली शरद पवारांची भेट। पुण्यातील मोदी बागेत गायत्री कुपेकरांनी पवारांची भेट घेतली, कारण मात्र अस्पष्ट। राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकरांना राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदार करा। मानकरांच्या कार्यकर्त्यांची मागणी। शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांनी अजित पवारांची भेट घेतली। वैशाली नागवडे अजित पवारांच्या भेटीला। वैशाली नागवडे यांनी चाकणकरांच्या विधान परिषदेच्या संभाव्य उमेदवारीला विरोध केला होता। 10व आणि 13व्याच्या कार्यक्रमांना अनेक कावळे फिरतात। शरद पवारांच्या साताऱ्यातील दौऱ्यावर आमदार महेश शिंदेंची टीका। नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत वसंत चव्हाणांचे पुत्र रवींद्र चव्हाणांना उमेदवारी देण्याची मागणी। नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीत एकमतानं ठराव पारित। संजय राऊत 12 तारखेला नांदेड आणि सोलापूर दौऱ्यावर। दक्षिण सोलापुरात अमर पाटील यांच्या कार्यालयाचं उद्घाटन करणार, तर 15 तारखेला ठाकरे आणि संजय राऊत पैठणमध्ये। नाशिकच्या येवल्यात मंत्री छगन भुजबळांकडून शिवसृष्टीच्या कामाची पाहणी। लवकरच शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन होईल। नागपुरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या गणेश मंडळांना भेटी। भाजपचे इच्छुक उमेदवार नरेश बर्डेंच्या सार्वजनिक गणेश मंडळांना भेटीगाठी। मालवणमध्ये पुतळा तयार करण्यासाठी गंजलेल्या साहित्याचा वापर। जयदीप आपटेकडून माहिती लपवण्याचा प्रयत्न, सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये राजश्री उमरे यांच्या उपोषणाचा आज 9वा दिवस। संभाजीनगर येथील क्रांती चौकात उपोषण सुरू। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून विविध मागण्या। अहमदनगरमधील अकोले मतदारसंघाचे आमदार किरण लहामटेंच्या तिरंगा यात्रेचा समारोप। यात्रेच्या रॅलीत किरण लहामटेंची पत्नीसोबत फुगडी। पूर्व विदर्भाला आज ऑरेंज अलर्ट, तर गडचिरोली जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट। नागपुरात रात्रीपासूनच पावसाची संततधार। गोंदिया जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस। शहरातील रिंग रोड आणि कुडवा परिसर पाण्याखाली। अनेक घरात पाणी शिरलं, सार्वजनिक मंडळातही पाणी साचलं। गोंदिया शहरातील सहयोग रुग्णालय आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयात पुराचं पाणी शिरलं। रुग्णालयातील साहित्याचं नुकसान। गोंदिया जिल्ह्यातील शिरपूर गावाजवळ पुरात अडकलेल्या तिघांना वाचवलं। शिरपूर धरणाचे दरवाजे उघडल्यानं वाघ नदीला पूर। गोंदिया शहराच्या लगत असलेल्या नाल्यात घरं वाहून गेली। घरातील दोघांचा मृत्यू झाल्याची भीती। गडचिरोली भामरागड तालुक्यात पूरस्थिती। 60 ते 70 घरं पाण्याखाली। आलापल्ली भामरागड छत्तीसगड राष्ट्रीय महामार्ग बंद। परभणी सकाळपासून ढगाळ वातावरण। ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता। चंद्रपूर जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाची हजेरी। जनजीवन विस्कळीत। सोयाबीन, कापूस, मिरची पिकांना फटका। गोंदिया शहरात जोरदार पावसामुळे रिंग रोड आणि कुडवा परिसरात पाणीच पाणी। अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, नागरिकांची तारांबळ। भंडारा जिल्ह्यात रात्रीपासूनच सर्वदूर पावसाची हजेरी। पावसामुळे भात पिकाला नवसंजीवनी मिळण्याची आशा। अकोला शहराला पाणीपुरवठा करणारे काटेपूर्णा धरण 97.14% भरलं। काटेपूर्णा धरणाचे 2 दरवाजे उघडले, अकोलेकरांना दिलासा। भंडाऱ्यात पावसाची संततधार। गोसेखुर्द धरणाचे 29 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले। 1,18,318 पाण्याचा विसर्ग क्युसेकने। लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचं अतोनात नुकसान। शेतात पाणी साचल्याने सोयाबीनवर येलो मोजॅकचा प्रादुर्भाव।
बळीराजा आर्थिक संकटात। वाशिम जिल्ह्यात 1 ते 3 सप्टेंबर दरम्यान 106 मिलीमीटर पावसाची नोंद। सोयाबीन, कपाशी, तूर आणि मूग पिकाचं नुकसान। शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी। सांगली जिल्ह्यात लसणाचे भाव गगनाला भिडले। आवक नसल्याने लसूण प्रति किलो 400 रुपयांवर गृहिणींचं बजेट कोलमडलं। सोलापुरातील करमाळ्यात उडीदाचे भाव पडल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला। हमी भावाप्रमाणे भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाफेड कांदा खरेदीत घोटाळा। शेतकऱ्यांची थेट पंतप्रधानांकडे तक्रार निवारणासाठी नाफेडचे वरिष्ठ अधिकारी पिंपळगावात। नाफेडच्या अधिकाऱ्यांचा माध्यमांशी बोलण्यास नकार। जालना जिल्ह्यातील 11,958 हेक्टरवर मोसंबीची लागवड। मात्र हवामान बदलामुळे मोसंबीची फळगळती, शेतकऱ्यांचं नुकसान। जळगावसह 40 गावात भाजीपाल्याच्या दरांमध्ये मोठी वाढ। कोथिंबीर जुडी 250 रुपयांवर, सामान्यांचे हाल। पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली। इगतपुरीच्या पिंपरी सदोममधील जिल्हा परिषदेच्या शाळेत 6 वर्गांसाठी एकच शिक्षक नसल्याने पालकांनी शाळेला टाळं ठोकलं। शिक्षक देण्याची मागणी। लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसे कार्यकर्त्यांचा रास्ता रोको आंदोलन। अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करा, मनसेची मागणी। बीडच्या जिल्हा परिषदेबाहेर शिक्षकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी लक्षवेधी आंदोलन। सामाजिक कार्यकर्त्यांकडून पाटी पेन्सिल हातात घेऊन आंदोलन। जळगाव ते चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडे पिराचे ग्रामस्थांचं आमरण उपोषण। गावातील रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी मागणी। बीडच्या आष्टी मतदारसंघात पवार गटाकडून सुशीला मोराळे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। मोराळेंकडून विधानसभेची तयारी सुरू। जळगावच्या 40 गावात भाजप युवा मोर्चाकडून बाईक रॅलीचं आयोजन। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर विविध प्रभागांमध्ये शाखांचं उद्घाटन। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील कोल्हेवाडी ग्रामस्थांचं चिखलात लोळत आंदोलन। अनेक वर्षांपासून प्रलंबित रस्त्याच्या मागण्यांसाठी ग्रामस्थ आक्रमक। नांदेडमध्ये आदिवासी भटक्या विमुक्त जमातींचा विविध मागण्यांसाठी मोर्चा। पारंपरिक वेशभूषा परिधान करून या मोर्चात सहभाग। कोकणात सध्या घरोघरी गणेशोत्सवामुळे भक्तिमय वातावरण। ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत रमले भजनात। अकोल्यात भजन संध्या कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमात अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकर यांनी गायलं भक्तिगीत। सरसंघ चालक मोहन भागवतांच्या हस्ते नागपुरात गणपतीची आरती। धरमपेठ महिला बँकेतील गणपती बाप्पाची आरती। नवी मुंबईच्या नेरूळमध्ये लाडक्या बाप्पासाठी आहेर कुटुंबाने 12 ज्योतिर्लिंगाचा देखावा साकारला। जवळपास 1 आठवडा आधीपासून सजावटीला सुरुवात। राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंच्या घरी दरवर्षीप्रमाणे गौरीची प्राणप्रतिष्ठा। रोहिणी खडसेंनी विधिवत पूजा करत गौरीची प्राणप्रतिष्ठा केली। कोल्हापूरच्या इचलकरंजीत वाजत गाजत घरोघरी गौरीचं आगमन। फुगडी खेळत महिलांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। वाशीमध्ये गौराईचं मोठ्या उत्साहात स्वागत। घरोघरी गौराई विराजमान। आकर्षक सजावट करत गौराईंची प्रतिष्ठापना। एक महत्त्वाची बातमी। सरकारी कार्यक्रमात स्थानिक नेत्यांची नावं डावलल्याची चर्चा। या कार्यक्रमात अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचंही नाव नाहीये। स्थानिक लोकप्रतिनिधींनीच त्यांचीच नावं नसल्याने बारामतीत आता चर्चांना उधाण आलंय। अहिल्याबाई शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हा कार्यक्रम पार पडतोय आणि या कार्यक्रमाला सुनेत्रा पवार यांची मात्र उपस्थिती आहे। रत्नागिरीत गौराईंचं आगमन झाल्याने बाजारात विविध पालेभाज्या दाखल। कोकणात पारंपरिक पद्धतीने गौराईंची प्राणप्रतिष्ठा। कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी बीड आगारातून 245 बसेस। स्थानिक बसेसचं वेळापत्रक कोलमडल्यानं बीडकरांचे होत आहेत मोठे हाल। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये आमदार हिरामण खोसकरांकडून भजन साहित्याचं वाटप। 35 भजनी मंडळांना साहित्याचं वाटप। धाराशिव जिल्ह्यात 183 गावात एक गाव एक गणपती उपक्रम। दरवर्षी अनेक गावातून मोहिमेला वाढतोय प्रतिसाद। नाशिकच्या अशोकनगर परिसरातील गणेश मंडळांकडून तिरुपती बालाजी मंदिराच्या गाभाऱ्याची आरास। फंडांचा राजा या मंडळाने साकारलेली आरास पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी।
स्वच्छ वायू सर्वेक्षण निकालात नाशिक शहराची कामगिरीत घसरण. देशातील 47 शहरांच्या स्पर्धेत नाशिक 23व्या क्रमांकावर. यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णात वाढ. उपचारासाठी रुग्णांची रुग्णालयात गर्दी. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बीड जिल्हा संसर्गजन्य रोगांच्या प्रमाणात झपाट्याने वाढ. प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी कोरडा दिवस पाळा. आरोग्य विभागाचं आवाहन. जळगावातील मध्य प्रदेश आणि विदर्भाला जोडणाऱ्या रस्त्याची चाळ. घोडसगाव ते पूर्णाड फाट्यादरम्यान रस्त्याची मोठी दुरावस्था. अहमदनगरमधील लोणी शहरात गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च. सण उत्सव शांततेत साजरा करण्याचं पोलिसांचं नागरिकांना आवाहन. इचलकरंजी शहरात पोलीस दलाच्या दंगल नियंत्रण पथकाकडून मॉकड्रिल. पोलिसांकडून विविध प्रात्यक्षिकं सादर. सोलापूरच्या कुर्डुवाडी रेल्वे जंक्शन जवळील अज्ञातांनी रुळावर दगड ठेवले. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे घातपात टळला. रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल. नागपूरच्या पाचपावली पोलिसांकडून गाड्यांची बॅटरी चोरणाऱ्याला अटक. आरोपीकडून 11 बॅटरीसह एक कार जप्त. नागपूरमध्ये स्पा आणि सलूनच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश. 5 तरुणींची सुटका तर एक आरोपी महिलेला अटक. नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई. बीडच्या परळी शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर. वाशिमच्या मालेगावातील पांगराबंदी गावात दारूबंदीचा ठराव. महिलांना मोठा त्रास होत असल्यानं ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव पारित. घेऊया एक छोटासा ब्रेक.